नमस्कार. आपल्या आजच्या या नवीन स्पष्टीकरणामध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी चर्चेला येतोच. तो म्हणजे लग्नाचा विषय. ऐतिहासिक काळात जो एक पारंपरिक हुंडा असायचा तिथपासून ते आजच्या मॉडर्न अपेक्षांपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो कसा राहिलाय हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. कारण बघा, हा विषय फक्त एका जुन्या प्रथेचा नाहीये, तर आपल्या संपूर्ण समाजाच्या मानसिकतेत जो एक खूप मोठा बदल झालाय त्याबद्दलचा आहे. चला तर मग वेळ न घालवता या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. आता एका क्षणासाठी विचार करा. एखाद्या लहानशा शहरात एक लग्न सुरू आहे. मांडव अगदी सुंदर सजलेला आहे. सनई चौघड्यांचा आवाज येतोय. दोन्ही कुटुंबे आनंदाने जमलीयत. सगळं कसं अगदी स्वप्नवत आणि हसरं वाटतंय, नाही का? पण एक मिनिट थांबा. या हास्यांच्या मागे अनेकदा एक खूप मोठा तणाव लपलेला असतो. वधूच्या पालकांना लग्नाच्या आवाढव्य खर्चाची किंवा आतूनच मागितल्या गेलेल्या हुंड्याची सतत चिंता लागून राहिलेली असते. तर दुसऱ्या बाजूला वराचे कुटुंब त्यांच्या स्वतःच्या मानपानाच्या अपेक्षा पूर्ण होतात की नाही याबद्दल कुजबुजत असते. बाहेरून दिसणारा हा जो मोठा उत्सव आहे ना, तो आतून मात्र अनेकदा एका विचित्र दबावाखाली दबलेला असतो. आणि खरं सांगायचं तर ही आजकालच्या अनेक लग्नांची लपलेली वास्तविकता आहे. भाग 1. हुंड्याची उत्क्रांती. आता आपण पाहूया की हे सगळं नक्की सुरू कसं झालं आणि एका साध्या परंपरेने एवढं भयानक रूप कसं घेतलं. आपण जर भूतकाळात थोडे डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला हुंडा ही एक भेट मानली जायची. पालकांनी आपल्या लाडक्या मुलीला तिच्या नवीन संसारासाठी दिलेला तो एक प्रेमाचा आधार होता. ती एक शुद्ध मदत होती, ओझं अजिबात नव्हतं. पण जसजशी काही दशके उलटली तसतसं या भेटीचं रूपांतर एका भयंकर मागणीत झालं. कुटुंबांमध्ये एक जीवघेणी स्पर्धाच सुरू झाली. लोक आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च करू लागले. आणि बघता बघता लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन न राहता चक्क एक वाटाघाटीचा सौदा बनला. आणि आजची परिस्थिती काय आहे? आज तर कायद्याने हुंड्यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे, पण वास्तव आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे. हे परंपरेचं ओझं पालकांना आजही अदृश्य बेड्यांसारखं अडकवून ठेवतं. आजही मुलीच्या लग्नासाठी अनेकांना मोठमोठी कर्ज घ्यावी लागतात, आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते आणि प्रसंगी जमिनीसुद्धा विकाव्या लागतात. भाग 2. अपेक्षांचा हुंडा. आता आपण एका नवीन युगाकडे वळूया, जिथे प्रत्यक्ष दिसणारा हुंडा कदाचित कमी झाला असेल, पण त्याची जागा एका नव्या गोष्टीने घेतलीय. आता तुम्हीच बघा, गोष्टी कशा बदलल्या आहेत. एका बाजूला आहे तो पारंपरिक हुंडा, ज्यात थेट सोने, रोख रक्कम किंवा जमिनीची मागणी केली जायची. आजच्या काळात असं उघडपणे मागणं खूप चुकीचं मानलं जातं. पण मग दुसऱ्या बाजूला काय आलंय? दुसऱ्या बाजूला आहेत आजच्या आधुनिक अपेक्षा, ज्याला आपण आजकाल एक चेकलिस्ट म्हणतो. म्हणजे मुलाकडे 6 आकडी पगाराची नोकरी असलीच पाहिजे, त्याची स्वतःची आलिशान गाडी हवी, मोठ्या शहरात प्रशस्त घर हवं आणि समाजात उच्च स्थान हवा. या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर लग्नाची बोलणीच पुढे सरकत नाही. बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की हे दोन्ही प्रकार प्रत्यक्षात एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. पूर्वीच्या त्या भौतिक मागण्या आणि आजच्या ह्या जीवनशैलीच्या गरजा, या दोन्ही गोष्टी विवाह संस्थेला पुन्हा एकदा नव्या स्वरूपाचा व्यवहारच बनवत आहेत. आता ह्याच नवीन परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या 2 उदाहरणांकडे आपण थोडं तटस्थपणे लक्ष देऊया. एका बाजूला एक असा तरुण आहे जो अत्यंत सुशिक्षित आहे, कष्टाळू आहे, रात्रंदिवस मेहनत करतोय, पण तो अजून श्रीमंत झालेला नाहीये. तो चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे, पण त्या आधुनिक चेकलिस्टनुसार मोठा पगार किंवा स्वतःचं घर नसल्यामुळे त्याला अनेकदा नुसताच नकार मिळतो. तो एक उत्तम जोडीदार बनण्यास तयार असतो, पण समाजाच्या या मोजपट्टीत तो अपुरा पडतो. आता दुसऱ्या बाजूला बघा, एक अत्यंत उच्च शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली स्वतंत्र स्त्री आहे. तिला नात्यात समानता हवीये, जे अगदी योग्यच आहे. पण जोडीदार शोधताना ती अनेकदा तिच्या स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिकची मागणी करते. तिला तिच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कमवणारा जोडीदार हवा असतो. हा असा एक विरोधाभास आहे, ज्यामुळे सगळा समतोलच बिघडला आहे. पुरुष आणि स्त्री हे दोन्ही घटक या नवीन व्यवहारी मानसिकतेचे बळी ठरत आहेत. भाग 3. विवाहातील मूक संकट. या बिघडलेल्या समतोलामुळे समाजात एक अतिशय गंभीर संकट कसं निर्माण झालंय ते आता आपण पाहूया. या अवास्तव अपेक्षांचे परिणाम आता आपल्या आजूबाजूला अतिशय स्पष्टपणे दिसू लागले आहेत. आजकाल अनेक चांगले, योग्य आणि कष्टाळू तरुण फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरून नाकारले गेल्यामुळे अविवाहित राहत आहेत. आणि जी लग्ने होतात त्यातील अनेक नाती पहिल्या दिवसापासूनच या अपेक्षांच्या प्रचंड तणावाखाली सुरू होतात. तुझं घर एवढंच कसं, तुझा पगार इतकाच का, अशा प्रश्नांमधून निर्माण होणारा ताण संसाराला पूर्णपणे विस्कळीत करून टाकतो. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतोय माहितीये? नवीन पिढी हळूहळू पारंपरिक विवाह संस्थेपासूनच दूर चाललीये. आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप आणि नात्यांचे नवीन प्रकार वेगाने वाढतायत.
हे प्रकार हुंडा आणि या आर्थिक मागण्यांपासून मुक्तीचं आश्वासन नक्की देतात, पण त्याचवेळी ते आपल्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांना आणि विवाह संस्थेच्या अस्तित्वापुढे एक मोठं आव्हानही उभं करतायत. आणि म्हणूनच इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. पारंपरिक ओझं आणि आधुनिक महत्वाकांक्षा यांच्या या तीव्र संघर्षात विवाह संस्था खरंच टिकून राहू शकेल का? आज आपला समाज एका अशा कठीण वळणावर उभा आहे जिथे एका बाजूला जुन्या परंपरेचा नकोसा वाटणारा भार आहे आणि दुसऱ्या बाजूला नवीन अपेक्षांचा जीवघेण्या ताण आहे. भाग 4. समानतेची भागीदारी. पण थांबा, सगळीकडे फक्त निराशाच आहे असं अजिबात नाही. या अंधारातही आशेचा एक नवा किरण नक्कीच दिसतोय. खूप दिलासादायक गोष्ट म्हणजे आज आपल्या समाजात एक नवीन आणि आश्वासक चळवळ उभी राहताना दिसतीये. अनेक तरुण जोडपी आणि विचारी कुटुंबे आता स्वतःहून पुढाकार घेत आहेत. ते जुन्या चुकीच्या पद्धतींना आणि हुंड्याच्या मागण्यांना ठामपणे नकार देत आहेत. एकांगी अपेक्षांऐवजी ते खऱ्या समानतेची निवड करतायत. त्यांच्यासाठी लग्नाची व्याख्या आता एक आर्थिक व्यवहार राहिलेली नाहीये, तर ती एक समान भागीदारी बनलीये. जरा कल्पना करा अशा एका लग्नाची जिथे एकमेव मागणी फक्त प्रेमाची आणि विश्वासाची असेल, जिथे अपेक्षा वास्तववादी असतील आणि जिथे दोन्ही जोडीदार भविष्यातील आव्हाने आणि घरगुती जबाबदाऱ्या अगदी समान पद्धतीने वाटून घेतील. हेच ते बदलत चाललेलं सकारात्मक चित्र आहे ज्याची आज आपल्या समाजाला नितांत गरज आहे. शेवटी हे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे, लग्न हे हृदयांचे मिलन असावे, पाकिटांची वाटाघाटी नसावी. अगदी खरंय. जर आपल्याला विवाह संस्थेचं पवित्र जपायचं असेल तर जुन्या काळातील ओझं आणि आजच्या काळातील अपेक्षांचं दडपण या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे आपल्याला जावंच लागेल. जेव्हा आपण माणूस म्हणून एकमेकांना स्वीकारू, निव्वळ आर्थिक निकषांवर नाही, तेव्हाच लग्नाचा मूळ अर्थ खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. आपण सर्वांनी मिळून याच समानतेच्या भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या स्पष्टीकरणामध्ये आज सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा प्रवास इथेच थांबता कामा नये. आपण सर्वांनी मिळून हा समानतेचा आणि खऱ्या भागीदारीचा विचार पुढे नेला पाहिजे. तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत या विषयावर नक्की चर्चा करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण आणि सखोल माहितीपूर्ण चर्चांसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.